स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नगरपालिका. नगरपालिका स्टार प्रचारक म्हणून निवड झालेली आहे. काय भाजपची स्ट्रॅटेजी असणार जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रात जवळजवळ 8, 9, 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका आता प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3ला निकाल आहे. 17 तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत, 25 तारखेला माघारी घ्यायचे आहेत. आता बरेच वर्षांना निवडणुका होत असल्यामुळं इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पक्षही आता पूर्वीपेक्षा जास्त पक्ष झालेले आहेत, म्हणजे ऑप्शन्स लोकांच्याकडे खूप आहेत आणि त्यामुळं चुरसही जास्ती आहे. यावेळच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही वरिष्ठांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात महायुती म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी लढवण्याचा आमचा मानस आहे. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढतोय. काही ठिकाणी आम्ही वैयक्तिक भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा 2 ठिकाणी आमचं लढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अन्य ठिकाणी महायुती म्हणून आम्ही काही ठिकाणी महायुतीच्या घटकातले नगराध्यक्ष, काही ठिकाणी आमचे नगराध्यक्ष, अशा 8 ठिकाणी आम्ही थेट भाजपशी निगडीत असणारे उमेदवार आम्ही उभा करत आहोत. आणि आता या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित झाली, त्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो की भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या वतीनं माझं नाव त्यामध्ये आता निर्देशित करण्यात आलेलं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये त्यानिमित्तानं प्रवासी होईल. आणि मला व्यक्तिशः आनंद होतो आहे की या निमित्तानं केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या कार्यरत असलेले आमचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी घोडदौड महाराष्ट्राची सुरू आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी या प्रचारक म्हणून नाव झाल्यामुळं मला करता येईल आणि त्याचा मला विशेष आनंद होतो. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. भाजपचे सहयोगी आमदार आहेत शिवाजी पाटील, त्यांनी म्हटले की आम्हाला विश्वासात घेतलं नाही. मी आपल्याला सांगितलं की वरिष्ठांच्या निर्णयानुसार बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु स्थानिक ठिकाणी काही अडचणी असतात. स्थानिक नागरिकांच्या किंवा आमचे पदाधिकारी असतात, त्यांचं मनोमिलन होणं काही ठिकाणी कठीण असतं आणि त्यामुळे चंदगडमध्ये मला वाटते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र महाराष्ट्रात पहिल्यांदा तिथं आलेले आहेत. त्यामुळं निश्चितच स्वाभाविकपणानं आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे तिथले असणारे आमदार शिवाजीराव पाटील हे थोडेसे नाराज झालेले आहेत, परंतु आम्ही तिथं आता चांगल्या पद्धतीची बांधणी करून चंदगडमध्ये आमचाच नगराध्यक्ष होईल आणि आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे. भाजपकडून कोल्हापूर महानगरपालिकेची 35हून अधिक जागांची आपण मागणी करत आहात, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे? नाही, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका अजून घोषित व्हायच्या आहेत, परंतु 35 जागा ह्या आमच्या मूळच्या आहेत. 35 जागा गेल्या वेळी आपण बघितलं तर 34 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या, त्या होत्याच आमच्यासोबत. उर्वरित ज्या जागा आहेत आता आम्ही कोल्हापूर महापालिकेमध्ये सुद्धा 100% आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, ज्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि आम्ही एकत्रित ह्या निवडणुका लढणार आहोत. आता पूर्वीच्या ज्या आमच्या जागा होत्या त्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे जे 29 नगरसेवक निवडून आले होते त्या जागांमध्ये वाटणी होईल. त्यात काही आम्ही लढू, काही राष्ट्रवादीकडून लढल्या जातील आणि काही शिवसेनेकडून लढल्या जातील. तर 35 हा आमचा बेसिक आकडा आहे, परंतु तो 40 ते 45पर्यंत लढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या सगळ्या बाबी आता एकदा प्रोग्राम डिक्लेअर झाला की राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे नेते आणि आम्ही सगळे बसून आम्ही त्या बाबत निर्णय घेऊ. सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिगर भाजपी जे आहेत त्यांची मूठ बांधतायत हातकणंगले किंवा जयसिंगपूर शिरोळमध्ये. तुम्ही विधानसभा निवडणुकीआधी 10 पैकी 10 जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. आता नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काय? ज्या पद्धतीनं विधानसभेच्या आधी मी एकमेव महाराष्ट्रात होतो ज्यांनी जाहीर प्रसारमाध्यमांच्या आणि जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही 0-10 होतो, त्याच्यावरून 10-0 होणार हे सांगितलं होतं आणि त्या पद्धतीचाच निकाल कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं कौल आम्हाला दिलेला आहे. आत्तासुद्धा मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो की 13च्या 13 नगरपालिका पंचायतीमध्ये महायुतीचेच नगराध्यक्ष होतील आणि महायुतीचीच मेजॉरिटी असेल. काँग्रेसचे कुठं निवडून येतील असं मला वाटत नाही. अगदी नगण्य निवडून येण्याचं काही कारणही नाही, कारण अनेक वर्ष ते सत्तेमध्ये होते, फारसं काही त्यांच्याकडून उठावदार काम किंवा सकारात्मक कामं, विकासात्मक कामं झालेली नाहीत. आणि लोक सध्या पाहतात की सरकार कोणाचं आहे. राज्यामध्ये आमचं महायुती सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यामुळं सरकार ज्यांचं असेल त्यांच्याकडूनच विकास कामं होऊ शकतात एवढं निश्चितच कोल्हापूरची जनता जाणते आहे आणि त्यामुळं महायुतीलाच मोठा आशीर्वाद मिळेल याचा मला विश्वास आहे.